न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। इस्रायल आणि इराणमधील संघर्ष अधिकच तीव्र होताना दिसतोय। दोन्ही देशांकडून एकमेकांवर जोरदार हल्ले केले जात आहेत आणि अशातच आता दोन्ही देशांच्या संघर्षात अमेरिकेने देखील उडी घेतली आहे। अमेरिकेच्या सहभागामुळे इस्रायलची ताकद वाढलेली असून इराण पुढे मोठं आव्हान उभं ठाकल्याचं चित्र आहे। अमेरिकेने ऑपरेशन मिडनाईट हॅमर इराणच्या अणु केंद्रांना लक्ष्य केलं। इराणची अण्वस्त्र प्रणाली नष्ट करता यावी हा अमेरिकेचा प्रमुख उद्देश होता अशी माहिती मिळते। या हल्ल्यांची योजना आखत असताना इस्रायल आणि अमेरिका संपर्कात असल्याचं इस्रायलने स्पष्ट केलंय। तर अमेरिकेने इराणच्या कोणत्या अणुस्थळांना लक्ष्य केलेलं आहे ते अगदी सुरुवातीला आपण जाणून घेणार आहोत। तर अमेरिकेकडून इराणची अणु केंद्र लक्ष्य करण्यात आलेली आहेत। त्यामध्ये सगळ्यात पहिले फोर्दो या ठिकाणी, दुसरं ठिकाण इस्फहान, तिसरं नताज। अमेरिकेकडून इराणची जी अणु केंद्र लक्ष्य करण्यात आलेली आहेत त्यावरती आपण यावेळेला ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकतो आहोत। अमेरिकेने नेमकं काय केलेलं आहे तर इराणची असलेली अणु केंद्र लक्ष्य करत त्याच्यावरती हल्ले चढवलेले तीन महत्त्वाचे ठिकाण आहे, फोर्दो, नतांज आणि त्याचबरोबर तिसरं अतिशय महत्त्वाचं जे ठिकाण आहे त्याला देखील लक्ष्य करण्यात आलेलं आहे। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेत आहोत। इस्फहान याला टार्गेट करण्यात आलेलं होतं आणि तिसरी जागा म्हणजे नतांज। इस्रायल आणि अमेरिकेने हल्ला केल्यानंतर इराणही आता आक्रमक झालेला आहे। आम्हीही चोख उत्तर देऊ असा इशाराच इराणने दिलाय। दरम्यान इराणच्या संसदेने हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव मंजूर केलाय। या एका निर्णयामुळे संपूर्ण जगभरामध्ये अस्वस्थता पसरू शकते, कारण या प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेवरती याचा परिणाम होऊ शकतो। बरं, अनेकांना प्रश्न पडला असेल की हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यास इतर देशांवर याचा काय परिणाम होणार आहे। तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावण्याचा मी यावेळेला आता प्रयत्न करणार आहे। तर जगावरती काय परिणाम होतील हल्ल्यानंतर इराणकडून हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे। हॉर्मुझची सामुद्रधुनीतून मोठ्या प्रमाणावरती आंतरराष्ट्रीय व्यापार देखील केला जातो। तर हॉर्मुझ सामुद्रधुनीमधून क्रूड ऑइल आणि अनेक वस्तूंचा व्यापार केला जातो। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील जलवाहतूक बंद झाल्यास त्याचे थेट जगावरती परिणाम होतील। जगभरातील 20% तेल आणि गॅसचा व्यापार हा हॉर्मुझच्या याच सामुद्रधुनीमधून सुरू असतो, सुरळीत पार पडतो। हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यास कार्गो जहाजांना मार्ग बदलावा लागणार आहे। वाहतुकीच्या खर्चामध्ये वाढ झाल्यास जगभरातील अर्थव्यवस्थांना त्याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे। तर एकंदरीतच पाहिलं तर इराणने घेतलेल्या या निर्णयामुळे संपूर्ण जगभरामध्ये इंधन दरवाढीचा भडका उडू शकतो। दरम्यान आणखी काय काय होऊ शकतं हे जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक चंद्रशेखर नेनेसर आणि निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मात्र सुरुवातीला अमेरिकेची झालेली एंट्री या संदर्भामध्ये सतीश ढगे, मला आपल्याला विचारावं असं वाटतं की आतापर्यंत इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षामध्ये अमेरिकेची उडी ही किती मोठी आणि महत्त्वाची आहे। ज्यावेळेला अणु केंद्र ज्यावेळेला उद्ध्वस्त केली जात असतात त्याचा मोठा परिणाम होतो। दुसरीकडे इस्रायल असेल, इराण असेल, कुणीही माघार घेण्यासाठी तयार नसताना अमेरिकेची एंट्री, कारण गेल्या 75 वर्षाचा जर आपण इतिहास पाहिला आतापर्यंत एकूण 6 वेगवेगळ्या युद्धांमध्ये अमेरिकेने हस्तक्षेप केलेला आहे। हा त्यांचा आणखी एक प्रयत्न आहे। सतीशजी, नक्कीच ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे आणि माझ्या मते दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या ज्यामुळे अमेरिकेनं इतक्या लवकर या सगळ्या युद्धामध्ये संघर्षामध्ये उडी मारली। त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मागच्या 1 आठवड्यापासून इस्रायल जोरदारपणे इराणमध्ये घुसून हल्ले त्या ठिकाणी करतोय आणि त्यांना असं अपेक्षित असेल की काही दिवसांमध्येच इराणला चर्चेसाठी आपण बाध्य करू आणि अमेरिका आणि इस्रायलच्या जोडगोळीचे जे काही त्यांचे हेतू आहेत ते काही अंशी त्या ठिकाणी साध्य होतील। पण 1 आठवड्यापेक्षा सुद्धा जास्त कालावधी झाला आणि इराण सुद्धा जशास तसं उत्तर देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि मोठ्या प्रमाणावर जे आहे इस्रायलचं सुद्धा त्या ठिकाणी नुकसान करतोय। मोठ्या प्रमाणामध्ये इस्रायलचे मिसाईल इंटरसेप्टर हे कमी झालेले आहेत, म्हणून कुठेतरी जे आहे अमेरिकेला इस्रायलच्या मदतीला येणं हे त्या ठिकाणी क्रमप्राप्त ठरत होतं। आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे मागच्या शुक्रवारी युरोपियन युनियनच्या फॉरेन मिनिस्टरशी
इराणच्या फॉरेन मिनिस्टरची चर्चा झाली आणि दुर्दैवानं त्यातून काहीही फलित निघालं नाही. म्हणजे आतापर्यंत अमेरिकेचं जे प्रेशरायझिंग टॅक्टिक होतं तर त्याला कुठलंही यश न मिळाल्यामुळे इराण जे आहे अमेरिकेशी चर्चा करण्यासाठी तयार न झाल्यामुळे हा जोपर्यंत तुम्ही हल्ले थांबवत नाही तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतल्यामुळे अमेरिकेनं अशा प्रकारचा हल्ला केला. आंतरराष्ट्रीय नियमांच्या अनुसार पाहिलं, IAEAच्या नियमांच्या अनुसार पाहिलं तर नक्कीच, किंवा इव्हन युनायटेड नेशन्सच्या चार्टरच्या अनुसार सुद्धा जर पाहिलं तर अमेरिकेचा हा हल्ला कुठल्याही नियमामध्ये त्या ठिकाणी बसत नाही. पण अमेरिकेचं एक त्या ठिकाणचं नेहमीचं सूत्र त्या ठिकाणी आहे की जिसकी लाठी उसकी भैंस. हा माझ्या मते तशाच प्रकारचा एक प्रकारे जे आहे कार्यक्रम अमेरिकेने याच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आतापर्यंतचा इतिहास हा वेळोवेळी अमेरिकेनं इराक असो, अफगाणिस्तान त्या ठिकाणी असो, लिबिया असो, सिरियामध्ये सुद्धा जे आहे अशाच प्रकारचे कार्यक्रम अमेरिका अगोदर त्या ठिकाणी करत आलेला नक्की. आहे. तो इतिहास पाहता ही कारवाई त्या ठिकाणी महत्वपूर्ण बरोबर आहे. अमेरिकेनं देखील अतिशय त्या ठिकाणी तीव्र प्रतिक्रिया देत या युद्धात तर उडी घेतलेलीच आहे आणि आक्रमक पवित्रा त्यांचा काय येत्या काळात काय घडू शकतं हे दाखवण्यासाठीची ही एक झलक पुरेशी आहे. कारण मिडनाईट हॅमर नावानं जे ऑपरेशन आता लागू करण्यात आलेलं आहे तेही आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती प्रेक्षकांना दाखवतो आहोतच. त्यानंतर आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक चंद्रशेखर नेने सर मी आपल्याकडे येईल. सतीश ढगे सरांनी जसं सांगितलं की एका बाजूला दोन्ही मोठ्या युद्धांमध्ये अमेरिकेनं टाकलेली उडी, सगळ्यांना आता चिंता आहे ती म्हणजे सामुद्रधुनी जर बंद झाली तर जगाला आणखी एका वेगळ्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं. कारण कच्च्या तेलाच्या जर त्या ठिकाणी किमती वाढल्या तर महागाईचा भडका संपूर्ण जगभरामध्ये होताना आपल्याला पाहायला दिसू शकतो. या सामुद्रधुनीचं असलेलं महत्त्व आणि त्यातून होणारा व्यापार आणि व्यापाराला जर खीळ बसली तर त्याचे जगावर होणारे परिणाम नेमके काय असू शकतात? चंद्रशेखर नेने सर. बरोबर. ही सामुद्रधुनी अर्थातच खूपच महत्वाची आहे आणि जिथे होर्मुझचा जो तळ आहे इराणचा तिथपासून तिथे ही सामुद्रधुनी फक्त 30 ते 40 मैल रुंद आहे. हां त्यामुळे ती बंद करणं सहज शक्य आहे. बरं 2 जहाजं जरी त्यांनी आणून तिथे बुडवली स्वतःची किंवा इतरांची तर ती सामुद्रधुनी बंद होते. पण त्याच्यात होतं काय की इराणचा स्वतःचाही व्यापार बंद होतो. हे म्हणजे स्वतःचं नाक कापून दुसऱ्याला अपशकून करण्यासारखं थोडंफार असतं. परंतु इराण आता डेस्परेट झालेला आहे आणि इराणचा नियम असा आहे आता की ही सामुद्रधुनी बंद झाली की बाकीच्या देशांची तडफड झाल्यामुळे ते देश अमेरिका आणि इस्रायलवरती दबाव आणतील किंवा इराणला याच्यातनं सोडून द्या. पण याच्यात एक गोष्ट आपल्या लक्षात घेतली पाहिजे की तेलाचा व्यापार हा काही फक्त त्या सामुद्रधुनीतनंच होत नाही. लाल समुद्रातनं सुद्धा सौदी अरेबियाचं सगळं तेल तिकडनंच येतं. लाल समुद्रामधनं म्हणजे सगळं नाही तरी 70% तेल तिकडनं येतं. फक्त दहारांचा जो सौदी अरेबियाचा बेस आहे तो या पर्शियन आखातामध्ये आहे त्यामुळे तिथनं ते येतं. परंतु लाल समुद्रावरती हुतीची लोक बसलेली आहेत आणि हुती म्हणजे ते बंडखोर लोक, त्यांना इराणनीच पैसे दिलेले आहेत, इराणनीच शस्त्र दिलेली आहेत. तर आता मला असं वाटतं की पहिलं लक्ष इस्रायल आणि अमेरिकेचं त्या हुतींचा नायनाट करण्याचं असणार आहे. कारण हुतींचा जर तिथे नायनाट झाला तर लाल समुद्रातलं तेल येणं जाणं व्यवस्थित चालू राहील आणि समुद्रधुनी बरं लाल समुद्रामध्ये इराणला ऍक्सेस नाहीये त्यामुळे इराणचं तेलच विकलं जाणार नाही. असंही इराणवरती निर्बंध असल्यामुळे फार ठिकाणी इराण तेल विकू शकत नाही. परंतु हे सगळं व्हायला लागतो वेळ आणि तो वेळ आता दोन्ही पार्टीजकडे नाहीये. कारण त्याच्यानी आताच तुम्ही बघितलं तर तेलाच्या किमती, कच्च्या तेलाच्या किमती 7 ते 10% वाढलेल्याच आहेत. त्या अजून वर जाऊ शकतात. भारताने या बाबतीत फार सावधगिरी केलेली आहे. असं म्हटलं जातं की भारताकडे 54 दिवसाचा तेल सप्लाय आपण स्टोअर करून ठेवलेला आहे. त्यामुळे 54 दिवसात जर ही सामुद्रधुनी उघडली तर आपल्याला त्याचा विशेष प्रॉब्लेम होणार नाही. पण चीनला याचा फार मोठा फटका बसणार आहे. कारण चीनचं जवळजवळ 60% तेल या आखातातनं येतं, गल्फमधनं येतं, पर्शियन गल्फमधनं. तर चीनकडे हे येणार नाही. म्हणून चीनला अमेरिकेने सांगितलंय की तुम्ही इराणला समजावा सामुद्रधुनी बंद करू नका. आता आंतरराष्ट्रीय ताणेबाणे कसे यायला लागलेत हे आपल्या लक्षात येईल इथे. बरोबर आहे. ज्या प्रकारे आपण चंद्रशेखर नेने सर सांगितलं की जगभरामध्ये याचे होणारे परिणाम आपल्याला सगळ्यांना अनुभवायला मिळतीलच आणि या परिणामांना सामोरं जात असताना भारताची राजनीती म्हणा किंवा त्या संदर्भातले नेमके त्यांनी घेतलेले निर्णय या तटस्थ भूमिकेबद्दल काय परिणाम होऊ शकतात, त्याचबरोबर अमेरिकेनं जसं आता अणु केंद्रांना त्या ठिकाणी थेटपणे लक्ष केलेलं आहे, येत्या काळामध्ये आणखी हा भडका किती मोठा होऊ शकतो हे सतीश ढगे सर यांच्याकडून जाणून घेऊयात. दुर्दैवाने जागतिक पटलावर सगळीकडे संघर्षाची परिस्थिती आहे. तिकडे आपण पाहतोय मागच्या 3 वर्षापासून युक्रेन रशिया, दुसऱ्या बाजूला जे आहे इस्रायल हमास संघर्ष होता आणि त्यामध्ये आता इस्रायल इराणच्याही पलीकडे जाऊन अमेरिकेची त्या ठिकाणी एंट्री झालेली आहे. नक्कीच जे आहे ऑलरेडी कोविड-19 नंतर जागतिक पटलावर ज्या प्रकारची अस्थिरता होती आणि कुठेतरी जे आहे जागतिक पटलावर आंतरराष्ट्रीय स्तरावर आता ही परिस्थिती सुधारेल अशी
एक प्रकारे जे आहे आशा वाटत असताना अशा प्रकारची अस्थिरतेची परिस्थिती आहे. पण मला वाटतं की एकूणच इस्रायल आणि अमेरिकेच्या जोडगोळीच्या सामर्थ्यापुढे, सामरिक सामर्थ्यापुढे इराण टिकू शकणार नाही हे सत्य आहे. पण असं जरी असलं तरी येणाऱ्या काळामध्ये इराण स्वतः त्याचबरोबर त्याच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉक्सी ऑर्गनायझेशन आहेत, हा हा हुती असेल, इराक मधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या शिया समर्थक विद्रोही मार्फत अशा नक्की. प्रकारचे हल्ले हे पश्चिम आशियामध्ये अमेरिकेविरुद्ध त्याचबरोबर त्यांच्या मित्र राष्ट्राविरुद्ध तो त्या ठिकाणी करत राहील आणि यामधून जो आहे संघर्ष ऍटलिस्ट पुढचे काही दिवस त्या ठिकाणी पेटलेला आपल्याला दिसेल. बरोबर आहे. संघर्षाला कुठेही त्या ठिकाणी जो तो फुल स्टॉप कधी मिळतो याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष लागलंय. चंद्रशेखर सर, जाता जाता अगदी थोडक्यात मला आपल्याकडून जाणून घ्यायचंय की जागतिक पातळीवरती तर होणारे परिणाम आपण सगळेजण पाहतोय. येत्या काळात येणारी महागाई, त्यासाठी आपण कसं सज्ज राहायचंय? प्रत्येकासमोर एक अस्थिर चित्र आहे. उद्या नोकऱ्या टिकतील का? देश सुरक्षित राहतील का? येता काळ हा आर्थिकदृष्ट्या कसा असेल? या संभ्रमावस्थेमध्ये सर्वसामान्य माणूस आहे, कारण आजच्या दिवसाची सुरुवातच शेअर बाजार गडगडल्यानं झालेली आपल्याला पाहायला मिळालेली होती. याचे दूरगामी परिणाम देखील होण्याची शक्यता आहे. खबरदारीचे उपाय? दोन गोष्टी आहेत. एक तर आता नवीन इन्व्हेस्टमेंट करतात त्यांनी नवीन इन्व्हेस्टमेंट सध्या होल्ड करायची, बरं. कारण की मार्केट कुठल्या बाजूने जाईल हे कोणालाच सांगता येत नाही. माझा वैयक्तिक अंदाज असा आहे की हे युद्ध येत्या 3-4 दिवसात शमेल. बरं. दहशतवादी हल्ले चालू राहतील, पण युद्ध म्हणून जे चाललंय ते मात्र शमेल, कारण इराणची शक्तीच आता अपुरी पडत जाणार आहे आणि इराणला मदत करायला सुद्धा देश तिथे येऊ शकत नाहीत. चीन तिथे येऊ शकत नाही. रशियाने सांगितलंय की आम्ही त्यांना मदत करू, पण रशिया नक्कीच. स्वतः युक्रेनमध्ये इतका अडकलेला आहे की तो काही आता इराणच्या मदतीला येईल असं नाही. युरोपियन युनियनने आधीच हात झटकलेले आहेत. तेव्हा लवकरच इराणचं अंतर्गत इराणमध्ये जो असंतोष चाललेला आहे, त्या असंतोषाचा परिणाम म्हणून कदाचित त्यांच्या सरकारची उचलबांगडी होईल. ती जर झाली, ज्याच्याकरता अमेरिका लक्ष ठेवून आहे, तर हा युद्धाचा एक चांगल्या तऱ्हेने शेवट होऊ शकतो. ती जर नाही झाली आणि हे युद्ध भडकत गेलं आणि चीन आणि रशियाने जर आपले आपले त्याच्यामध्ये टाकले इंटरेस्ट, तर मात्र परिस्थिती कठीण आहे. त्यामुळे बचत आपली चालू ठेवा, नवीन इन्व्हेस्टमेंट करू नका आणि शक्यतो पेट्रोलचा वापर कमी कमी करायला लागा. कारण आज जरी पेट्रोल मुबलक असलं तरी येत्या 1 महिन्याभरामध्ये पेट्रोलची टंचाई आणि किंमत वाढ ही आपल्याला सगळ्यांना भोगायला लागण्याची खूप शक्यता निश्चितच आहे. या युद्धाचे आणि त्याचे दूरगामी परिणाम याविषयी आमच्याबरोबर चर्चा केली, त्यासाठी धन्यवाद चंद्रशेखर नेने आणि सतीश ढगेजी. तर एकंदरीतच राज्य असेल किंवा परदेश असेल, प्रत्येक ठिकाणी नेमकं काय घडतंय या सर्व घडामोडींवरती न्यूज प्लॅनेटचं लक्ष अशाच प्रकारे असेल. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली आहे. इथंच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.